नमस्कार लाडक्या बहिणींना, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एज क्रिएशन. नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब हे नक्की करून ठेवा. लाडक्या बहिणींचं बद्दल एक नवीन अपडेट आलेली. तर नवीन अपडेट ही सकाळ सकाळी आलेली आहे आणि सर्वात पहिले व्हिडिओ हा तुम्हाला मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपडेट करत आहे की 14,298 पुरुषांनी लाडकी बहिणींचा लाभ घेतलेला आहे. तर विचार करा की 14,298 जे पुरुष आहेत त्यांनी लाडकी बहिणीचा लाभ घेतलेला आहे आणि जवळपास 21,44,44 रुपये एवढा मोठा त्याच्यामध्ये घपला झालेला आहे. 21,44,00,000 रुपये. आता ते जे पैसे होते 21,44,00,000 रुपये ते राज्य सरकार आता परत देणार आहे का, असाही प्रश्न उद्भवलेला आहे. तर त्यांचं म्हणणं असं की 14,298 जे पुरुष होते तर त्यांना कोणी घुसवलं, छाननी कोणी केली, त्या फॉर्मची छाननी कोणी केली आणि महिलांसाठी योजना होती तर पुरुषांनी त्याच्यावर डल्ला कसा टाकला. आणि आता जो निधी उपलब्ध झालेला होता तर प्रत्येक निधीमधून जवळपास त्यांनी आता ऑगस्ट महिन्यापासून ऑगस्ट 2024 पासून या योजनेचा ते लाभ घेत आहेत. म्हणजे ऑगस्ट 2024 पासून लाडक्या बहिणी योजनेचा ते लाभ घेत आहेत. जवळपास त्यांनी 11 ते 12,000 रुपये एक एक जणांनी घेतलेले. विचार करा तुम्ही. जर कधी मग असंच जर कधी छाननी ही चालू राहिली, पडताळणी होत राहिली तर लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे जून व जुलैचा हप्ता आता हा एकत्रित मिळणार होता. तो हप्ता 4, 5 किंवा 6 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे 5 ऑगस्टच्या अगोदर मिळणार होता किंवा हा महिना संपण्याच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये येणार होता. परंतु आता परत एक वाद निर्माण झालेला आहे की त्याच्यामध्ये लाडक्या भावांनीच बहिणींच्या योजनेचा लाभ घेतला. 14,298 पुरुष आहेत आणि गपला कितीचा झालेला आहे 21,44,00,000 रुपये. तर आता असा प्रश्न आहे की राज्य सरकार हे पैसे वापस घेणार का, त्याच्यासाठी कोण जबाबदार होतं, त्यांचे फॉर्म कोणी भरले, त्यांच्या फॉर्मची छाननी कोणी केली, त्यांनी नाव नाही बघितलं का त्या ठिकाणी कोणाच होता, आधार कार्ड नाही बघितलं का. जवळपास ते म्हणजे आपण जर कधी विचार केला ना की निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी फक्त जसे फॉर्म आले तसे अप्रूव्ह करत गेले. त्यांनी काही कुठल्याही गोष्टी चेक केल्या नाही. कोण सरकारी कर्मचारी आहे, कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी डायरेक्ट फॉर्म अप्रूव्ह केलेले होते. आणि आता जवळजवळ 21 कोटीचा घपला झालेला आहे. 21,44,00,000च्या दरम्यान. तर त्याच्यामुळं आता परत ही छाननी होणार आहे आणि लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे कदाचित सांगतो, कदाचित हा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला अजून विलंब होऊ शकतो, अजून तुम्हाला टाइम सुद्धा लागू शकतो. आणि ज्या टायमाला लाडक्या बहिणींबद्दल अजून एक नवीन अपडेट येईल, जसे की नवीन GR आला किंवा हप्ता कधी मिळणार आहे याच्याबद्दल नवीन अपडेट आल्यावर सर्वात अगोदर मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर ही अपडेट करून देईन. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून ठेवा. धन्यवाद.